11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात, परंतु यासोबतच विद्यार्थी कोट्याअंतर्गत फॉर्मसुद्धा भरू शकतात. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना जिथे त्यांनी 10th केलेलं आहे तिथे जर 11th करायचं असेल तर तुम्ही इन हाऊस कोटा फॉर्म भरू शकता. म्हणजे त्याच कॉलेजला किंवा जी शाळा होती तुमची 10वीला तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर मायनॉरिटी कोटा जसे की जैन, मुस्लिम, बुद्धिझम या प्रकारे जर तुमची कोणती मायनॉरिटी वगैरे असेल समजा तर तुम्ही मायनॉरिटीमधून सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि त्याचनंतर तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला थोडे पर्सेंटेज कमी असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोटासुद्धा ट्राय करू शकता. तर या प्रकारे हे जे 3 कोट्याअंतर्गत फॉर्म आहे कसे भरायचे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी साईडवर या. साईडवर आल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, ते म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. तर आपल्याला करून घ्यायचं आहे ते म्हणजे सर्वात प्रथम लॉग इन. आपल्याकडे आय डी आणि पासवर्ड आहे तो यूज करायचा आणि त्यानंतर आपल्याला करून घ्यायचा आहे लॉग इन. लॉग इनमध्ये तुम्ही तिन्ही जे कोट्याअंतर्गत फॉर्म आहेत ते कॅप राऊंडच्या फॉर्मसोबत भरू शकता. म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता, 2 नंबरचा जो कॅप राऊंड सुरू आहे, आणि त्यानंतर जो तुमचे कोट्याअंतर्गत फॉर्म आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकता. तर आय डी टाका, पासवर्ड टाका, कॅपचा इन्सर्ट करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही हा आहे तुमचा कॅप राऊंडचा फॉर्म, हा आहे इन हाऊस, हा आहे मायनॉरिटी कोटा, हा आहे मॅनेजमेंट कोटा. ठीक आहे. आणि कॅप राऊंड 1चा फॉर्म तुमचा सेल्फ व्हेरीफाईड आहे म्हणजे तुमचा फॉर्म ओके आणि लॉक आहे. ठीक आहे. हा फॉर्म सुद्धा तुम्ही भरू शकता आणि त्या अंतर्गत म्हणजे जेही कोटा अंतर्गत फॉर्म आहे हे सुद्धा तुम्ही भरू शकता. तर ज्यांनाही फॉर्म भरायचे असेल समजा कोट्या अंतर्गत ते भरू शकता. भरपूर असे विद्यार्थी आहे मॅनेजमेंट कोटासुद्धा ट्राय करू शकतात. आणि तुम्हाला किती फी लागणार आहे हे सुद्धा तुम्ही जेव्हा जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार तेव्हाच तुम्हाला दिसेल की त्या कॉलेजची फी किती आहे. किंवा तुम्हाला जर XYZ एखादं कॉलेज असेल जे तुम्हाला पाहिजे आहे त्या कॉलेजला जाऊन सुद्धा तुम्ही विचारू शकता की सर मॅनेजमेंट कोटाचा फॉर्म भरतोय, फी किती लागणार आहे. त्याप्रकारे तुम्ही ते कॉलेज ॲड करू शकता, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेज. कारण की कोट्याअंतर्गत सुद्धा जागा असतात संपूर्ण कॉलेजमध्ये. ठीक आहे. तर आता आपल्याला बघा इथून तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता. भरला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, रेग्युलर कॅप राऊंड 2चा फॉर्म भरून घ्या. क्लिअर. त्यानंतर आता कोट्याअंतर्गत बघा इथे ऑप्शन दिलेला आहे कोटा चॉईस पार्ट 2. यामध्ये तुम्ही तिन्ही कोट्याअंतर्गत फॉर्म भरू शकता जर तुम्ही इलिजिबल असाल तर. बघा इन हाऊस कोट्याला हे जे पार्ट 1 आहे यामध्ये तुम्हाला यस करायचं आहे. मायनॉरिटी कोट्यासाठी सुद्धा जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल, तुम्ही जर पार्ट 1 मध्ये यस केलं असेल तरच तुम्ही इलिजिबल आहे. किंवा यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नॉट इलिजिबल सांगू शकते. ठीक आहे. आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये तर संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकते. यामध्ये इलिजिबल वगैरे असं काही तुम्हाला एरर येणार नाही. त्यामध्ये सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी. क्लिअर. जर तुम्हाला ह्या 2 ऑप्शनमधून जर फॉर्म पाहिजे असेल तर पार्ट 1 मध्ये एडिट करून तुम्हाला तिथे जे इन हाऊस आणि मायनॉरिटीचं ऑप्शन आहे तिथे यस असणं गरजेचं आहे. बघा तर आता सर्वात प्रथम तुम्हाला कोटा चॉईस पार्ट 2ला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा, अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा. इथे डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तो फॉर्म तुमचा ओपन होऊन जाणार. त्यामध्ये तुम्ही संपूर्ण जसे आपण आता तुम्हाला एका कोट्याअंतर्गत फॉर्म सांगणार आहे ते म्हणजे मॅनेजमेंट कोटा. तर मॅनेजमेंट कोट्याला आपण फॉर्म भरून दाखवणार आहे तुम्हाला. सेम टू सेम तुम्ही बाकीसुद्धा जर तुम्हाला फिल करायचे असेल या 2 ऑप्शनसाठी तर तुम्ही सेम टू सेम प्रोसेसनी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर मॅनेजमेंट कोट्याला क्लिक करा. तर बघू शकता मॅनेजमेंट कोट्याला क्लिक केला आहे. आम्ही ऑलरेडी सायन्स फील्ड चूज करून ठेवलेली होती. ठीक आहे. त्यानंतर इथे मीडियम इंग्लिश, इथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका. त्यानंतर इथून तुम्ही बायफोकल सब्जेक्टसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन यामध्ये टाकायचे आहे. तालुका आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे आहे त्या एरियाचा तुम्हाला यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला करून घ्यायचा इथून सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेज येऊन जाणार. बघू शकता त्या एरियामध्ये फक्त 3 कॉलेजेस आहे. आम्ही जो एरिया टाकलेला आहे तर बघा हे 3 कॉलेजेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिन्ही ॲड करू शकता किंवा एक पाहिजे असेल तर एकसुद्धा ॲड करू शकता. तर ॲड ऑप्शनला क्लिक करून हे कॉलेज इथे येऊन जाणार तुमचे सिलेक्शन प्रिफरन्समध्ये. ठीक आहे. जे कॉलेज पाहिजे ते तुम्ही ॲड करून घ्या. ॲड केलेले कॉलेज सिलेक्टेड प्रिफरन्समध्ये आलेले आहे. इथून तुम्ही बघा इथे तुम्हाला फीज दाखवलेली आहे. इथे संपूर्ण कॉलेज सेल्फ फायनान्स आहे कारण की मॅनेजमेंट कोटा आहे. त्यानंतर इथे जे ॲरो दिलेले आहे बघा या ॲरोनी वर खाली तुम्ही जे कॉलेजेस आहे करू शकता म्हणजे अप डाऊन सिक्वेन्ससाठी. सेम तसंच जसं आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला आहे. जर पाहिजे नसेल तर रेडला क्लिक करा, डिलीटसुद्धा होऊन जाणार. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन पाहिजे असेल ते टाका. एकसुद्धा कॉलेज तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन फिल करायचे आहे. बघा इथे सेव्ह अँड लॉक चॉईस
हे लक्षात असू द्या की इथे तुम्हाला लॉकसाठी वेगळं ऑप्शन नाही आहे. डायरेक्टली तुम्ही इथून एकदा सेव्ह अँड लॉक वन टाईममध्ये होणार आहे तुमचं. सेव्ह अँड लॉकला क्लिक केलं की डायरेक्टली तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार. क्लिअर? तर सेव्ह अँड लॉकला क्लिक करा. सेव्ह अँड लॉकला क्लिक केल्यानंतर बघा प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. आता तुम्हाला सर्वात खाली तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. खालच्या साईडला आल्यानंतर बघा अशा प्रकारे संपूर्ण तुमचा फॉर्म वगैरे संपूर्ण माहिती दिसून जाणार तुम्हाला. यामध्ये तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता. ही माहिती आपण ब्लर केलेली आहे कारण की यूट्यूब पॉलिसीनुसार आपण ही माहिती दाखवू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म डाउनलोड प्रिंट वगैरे काढू शकता. आणि तुम्ही बघू शकता सर्वात खाली तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक झालेला आहे. अनलॉकचा ऑप्शन दिलेला आहे कारण की काही विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या तर तुम्ही अनलॉक करून परत ऑप्शन चेंज करून लॉक करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण तुम्ही कोट्याअंतर्गत फॉर्म भरा. जसा आपण फॉर्म भरलेला आहे तुम्ही इनहाऊस कोटा मायनॉरिटी कोटा सेम टू सेम प्रोसेसनी भरू शकता. आता जायचं आपल्याला डॅशबोर्डला. डॅशबोर्डला गेल्यानंतर बघा आपण कोणता फॉर्म भरला, मॅनेजमेंट कोटा. काय लिहून आलेला आहे, कंप्लीट अँड लॉक. क्लिअर? अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. राहिला प्रश्न तुमचा की कॅपराऊंडचा फॉर्म, तर कॅपराऊंडचा फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता. म्हणजे दोन्हीही यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि रेग्युलर जो कॅपराऊंड आहे तो फॉर्म तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याप्रकारे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते कॉलेज ॲड करा आणि लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि फॉर्म लॉक करा. ठीक आहे? तर 11th ॲडमिशनमध्ये ही एक अपडेट होती. भरपूर विद्यार्थी होते की कोट्याअंतर्गत फॉर्म कसा भरायचा याबद्दल विचारत होते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि यानंतर आता जी काही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.